Our chapter is amalgamation of firms, and this is our problem number 2. Vijay and Sanjay were carrying on business of supply of hardware as sole traders. Vijay and Sanjay हे जे दोन बिझनेस आहेत हे सोल ट्रेडर्स होते. And their balance sheet as on 31st March 2017 are given below. आणि त्यांची जी बॅलन्स शीट आहे ही आपल्याला दिलेली आहे. Both parties decided to amalgamate their business and form a new partnership firm under the name of Messrs. Jay on 1st April 2017. आधी दोन वेगळे बिझनेस होते, दोन सोल ट्रेडर्स होते आणि ते हार्डवेअरचा सप्लाय करायचे. विजय अँड संजय हे दोन वेगळे बिझनेस आहेत. त्या दोघांनी डिसाइड केलंय की बिझनेस अमालगमेट करून न्यू पार्टनरशिप फर्म जे ही स्टार्ट करायची आहे त्यांना. आणि त्याचं नाव काय असेल तर मेसर्स जय लिमिटेड किंवा मेसर्स जय. ऑन 1st April 2017 1st एप्रिलला ते त्यांचा बिझनेस न्यू बिझनेस हा स्टार्ट करतात. द टर्म्स ऑफ अमालगमेशन वेअर ॲज फॉलोज. आणि त्यांच्या अमालगमेशनच्या काही टर्म्स आहेत ज्या आपल्याला दिलेल्या आहेत. आता या बेसिक इन्फॉर्मेशन म्हणून आपल्याला काय लक्षात येत आहे तर न्यू फर्म मेसर्स जय, ओल्ड दोन फर्म्स आहेत, ओल्ड दोन बिझनेस आहेत विजय अँड संजय. सो दीज ओल्ड बिझनेस आर द वेंडॉर फर्म्स. हे जे ओल्ड बिझनेस आहेत जे अमालगमेट होत आहेत, अमालगमेटिंग कंपनीज आहेत किंवा ह्या फर्म्स आहेत विजय अँड संजय. न्यू बिझनेस मेसर्स जय लिमिटेड. आपण वन बाय वन ऍडजस्टमेंट जे आहे ते आधी समजून घेऊया. फिक्स ऍसेट्स वेअर टू बी रिड्यूस बाय 10%. फर्स्ट हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना फर्स्ट वी हॅव टू कॅल्क्युलेट द परचेस कन्सिडरेशन. आपल्याला परचेस कन्सिडरेशन फर्स्ट कॅल्क्युलेट करायचं आहे. दिस इज द कॉम्प्युटेशन ऑफ परचेस कन्सिडरेशन. आफ्टर दॅट we have to prepare ledger accounts in the books of Vijay and in the books of Sanjay. आपल्याला लेजर अकाउंट्स जे आहेत हे क्रिएट करायचे आहेत, प्रिपेअर करायचे आहेत इन द बुक्स ऑफ विजय अँड इन द बुक्स ऑफ संजय. मीन्स ज्या ओल्ड कंपनीज आहेत, जे ओल्ड बिझनेस आहेत त्यांच्या बुक्स मध्ये लेजर अकाउंट्स हे प्रिपेअर करायचे. मग आता ते लेजर अकाउंट कोणते कोणते प्रिपेअर करायचे तर फर्स्ट इन द बुक्स ऑफ विजय first realization account, then Vijay's capital means partner capital. त्या पार्टनरचं कॅपिटल अकाउंट प्रिपेअर करायचे. सो Vijay's capital account and Messrs Jay account means ही जी न्यू फर्म आहे, न्यू फर्मचं अकाउंट प्रिपेअर करायचे. सो इन द बुक्स ऑफ विजय 3 अकाउंट्स प्रिपेअर करायचे. फर्स्ट इज रिअलायझेशन अकाउंट, आफ्टर दॅट विजय's कॅपिटल अकाउंट मीन्स त्या पार्टनरचं जे कॅपिटल अकाउंट आहे प्रिपेअर करायचं आहे. अँड थर्ड वन इज न्यू फर्म अकाउंट मीन्स मेसर्स जय अकाउंट. जी नवीन फर्म स्टार्ट होते तिचं अकाउंट प्रिपेअर करायचे. आता हे झालं विजयच्या बिझनेस रिलेटेड. नेक्स्ट वी हॅव टू प्रिपेअर लेजर अकाउंट्स इन द बुक्स ऑफ संजय. संजयच्या बुक्स मध्ये सुद्धा आपल्याला 3 लेजर अकाउंट्स प्रिपेअर करायचे आहेत. फर्स्ट realization account, then Sanjay's capital account and Jay account means new firmचं जे अकाउंट आहे मेसर्स जय अकाउंट हे प्रिपेअर करायचे. आपल्याला कोणते अकाउंट्स प्रिपेअर करायचे आहेत हे आयडिया तर इथे क्लिअर झाले. लेट्स सी द ऍडजस्टमेंट्स. फर्स्ट फिक्स ऍसेट्स वेअर टू बी रिड्यूस बाय 10%. प्रॉब्लेम मध्ये बॅलन्स शीट दिलेली आहे, त्या बॅलन्स शीट मध्ये जे फिक्स ऍसेट्स दिलेले आहेत ते फिक्स ऍसेट 10% ने रिड्यूस करायचे. आता ह्या ज्या ऍडजस्टमेंट आहेत ह्या कुठे येतील तर फर्स्ट आपण जे परचेस कन्सिडरेशन फाइंड आउट करणार आहोत तर त्यामध्ये ऍग्रीड व्हॅल्यूज आपल्याला घ्याव्या लागतात. जर प्रॉब्लेम मध्ये ऍग्रीड व्हॅल्यूज दिल्या असतील तर ऍग्रीड व्हॅल्यूज आपण फॉलो करणार आहोत. जर ऍग्रीड व्हॅल्यूज नसतील तर बुक व्हॅल्यूज ज्या आहेत, बुक व्हॅल्यूज मीन्स बॅलन्स शीट मध्ये ज्या काही अमाऊंट दिल्यात ह्या आपण फॉलो करणार आहोत. व्हॉट अबाउट फिक्स ऍसेट्स. फिक्स ऍसेटला ऍडजस्टमेंट दिले मीन्स आपण ऍग्रीड व्हॅल्यू जी आहे ही रेकॉर्ड करणार आहोत. फिक्स ऍसेट्स आर टू बी रिड्यूस बाय 10% मीन्स हे जे फिक्स ऍसेट आहेत हे 10% ने अमाऊंट रिड्यूस करून जी काही अमाऊंट येईल ही पीसी मीन्स परचेस कन्सिडरेशनला रेकॉर्ड करायची.
नेक्स्ट, स्टॉक ऑफ मिस्टर विजय टू बी रिड्यूस बाय 20%. आता स्टॉक रिलेटेड सुद्धा ऍडजस्टमेंट आहे, सुद्धा स्टॉक, त्यामुळे स्टॉकची सुद्धा ऍग्रीड व्हॅल्यू रेकॉर्ड होईल. ऍग्रीड व्हॅल्यू मीन्स ऍडजस्टमेंट करून जे काही अमाऊंट फाइंड आउट होईल ती. स्टॉक ऑफ मिस्टर विजय, मिस्टर विजयचा स्टॉक 50,000. सो स्टॉक ऑफ मिस्टर विजय टू बी रिड्यूस बाय 20%. आता इथे जे 50,000 आहेत, या 50,000 अमाऊंट मधून 20% अमाऊंट रिड्यूस करायचे, लेस करायचे. जेवढी रिमेनिंग अमाऊंट असेल ही परचेस कन्सिडरेशन मध्ये स्टॉकच्या हेडिंग अंडर रेकॉर्ड होईल. देन दॅट ऑफ संजय इन्क्रीज 10%. त्याच स्टॉक मध्ये जो संजयचा पार्ट आहे, मीन्स इथे 25,000 अमाऊंट दिलेली आहे, तो संजयचा जो पार्ट आहे हा 10% ने स्टॉकची व्हॅल्यू इन्क्रीज होते. सो इथे 25,000 मध्ये 10% ऍड करून जेवढी व्हॅल्यू होईल ही परचेस कन्सिडरेशनला ऍग्रीड व्हॅल्यू रेकॉर्ड करायची. नेक्स्ट, आता इथे ही जी थर्ड ऍडजस्टमेंट आहे यामध्ये थोडं करेक्शन आहे. सो ज्यांच्याकडे टेक्स्टबुक असतील त्यांनी त्यामध्ये करेक्शन करून घ्यायचंय. अ रिझर्व फॉर 2%. आता इथे 2% झालंय, बट ऍक्च्युअल कॅल्क्युलेशन 2.5% हवंय. सो इथे 2% टेक्स्टबुक मध्ये झालंय, तुम्ही ते करेक्ट करून 2.5% घ्यायचंय. लक्षात येत आहे? Yes, ma'am. Okay. So a reserve for 2.5% to be create against book debts. बॅलन्स शीट ऍसेट साइडला बघा बुक डेप्ट्स दिलेले आहेत 60,000 अँड 55,000. तर याच्यावरती एक वर्किंग नोट आहे. वर्किंग नोट जेव्हा आपण परचेस कन्सिडरेशन ऍक्च्युअल कॅल्क्युलेट करू तेव्हा मी वर्किंग नोट क्लिअर करेन. नेक्स्ट, बोथ पार्टीज टू बी क्रिएटेड विथ गुडविल ऑफ 25,000 ईच. मीन्स इथे जे आपण ऍसेट फर्स्ट परचेस कन्सिडरेशन कॅल्क्युलेट करताना जे ऍसेट टेकन ओव्हर कॅल्क्युलेट करणार आहोत त्यामध्ये गुडविल सुद्धा ऍड होईल. बिकॉज बोथ पार्टीज टू बी क्रेडिटेड विथ गुडविल. दोन्ही पार्टीजना, दोन्ही विजय आणि संजय या दोघांनाही गुडविल 25,000 हे क्रेडिट झालंय. मग ते ऍसेट मध्ये 25,000 विजय आणि अजय दोघांनाही ऍड होतील. द बँक ओव्हरड्राफ्ट ऑफ मिस्टर विजय is to be paid by him. See the liability side. Liability side ला बँक ओव्हरड्राफ्ट दिलेला आहे. विजयला फक्त 25,000 चा बँक ओव्हरड्राफ्ट आहे. अँड द बँक ओव्हरड्राफ्ट ऑफ मिस्टर विजय इज टू बी पेड बाय हिम. आणि जो काही ओव्हरड्राफ्ट होता 25,000 चा हा त्या विजयने पे केलेला आहे. सो दिस इज नो लॉंगर लायबिलिटी. मीन्स इथे विजयने त्याचा जो काही ओव्हरड्राफ्टचा पार्ट होता बँक ओव्हरड्राफ्टचा हा त्याने पे केलेला आहे. त्यामुळे परचेस कन्सिडरेशन कॅल्क्युलेट करताना बँक ओव्हरड्राफ्ट येणार नाही. लेट्स सी द कॉम्प्युटेशन ऑफ परचेस कन्सिडरेशन. परचेस कन्सिडरेशन ऍसेट टेकन ओव्हर लेस लायबिलिटीज टेकन ओव्हर. जेवढे ऍसेट टेकन ओव्हर केलेले आहेत त्यांची टोटल करून घ्यायचे आणि त्यातून लायबिलिटीज ज्या टेकन ओव्हर केल्यात ह्या डिडक्ट करायच्यात, लेस करायच्यात. सो फर्स्ट आपण ऍसेट जे आहेत ह्या रेकॉर्ड करून घेऊया. सी इन द प्रॉब्लेम फिक्स्ड ऍसेट इज गिवन. व्हॉट अबाउट फिक्स ऍसेट? फिक्स ऍसेट्स वेअर टू बी रिड्यूस बाय 10%. दोन्ही ज्या फिक्स ऍसेट दिलेले आहेत 40,000 अँड 50,000 या दोघांमधूनही 10% लेस होतील. So 10% on 40,000 means 4,000. So ह्या 40,000 मधून 4,000 हे लेस करायचे. जेवढी रिमेनिंग अमाऊंट आहे इट शुड बी रेकॉर्डेड इन परचेस कन्सिडरेशन. सो 40,000 मायनस 4,000 आन्सर 36,000. आपण टोटल जी अमाऊंट होती 40,000 फिक्स ऍसेट विजय 40,000 त्यातून 10% अमाऊंट लेस केली आहे. अँड रिमेनिंग अमाऊंट आपण परचेस कन्सिडरेशनला रेकॉर्ड केली. सेम प्रोसेस फॉर संजय 50,000. आता 50,000 मधून सुद्धा 10% लेस करायचे. सो 50,000 लेस 10% अमाऊंट 45,000. करेक्ट, 45,000. नेक्स्ट
स्टॉक ऑफ मिस्टर विजय टू बी रिड्यूस बाय 20%. स्टॉक जो दिलेला आहे विजय अँड संजय दोन्ही, बट इथे फर्स्ट विजयची इन्फॉर्मेशन दिली आहे. सो स्टॉक ऑफ विजय 50,000 रिड्यूस बाय 20%. मीन्स या 50,000 वरती 20% अमाऊंट लेस करायचे, रिमेनिंग अमाऊंट परचेस कन्सिडरेशनला रेकॉर्ड होईल. सो 20% ऑन 50,000 मीन्स 10,000. That 50,000 minus 10,000 means 40,000 amount purchase consideration ला रेकॉर्ड होईल. कॅल्क्युलेशन लक्षात आलंय ना सगळ्यांच्या? आपण काय केलं? स्टॉक ऑफ मिस्टर विजय रिड्यूस बाय 20%. आता हे 20% कशावर कॅल्क्युलेट करणार? तर स्टॉकची जेवढी व्हॅल्यू आहे विजयची 50,000, या 50,000 वरती 20% जी अमाऊंट जी आहे ही लेस करायची. सो 50,000 मायनस 20% यू विल गेट अमाऊंट दॅट इज 40,000. आर यू गेटिंग इट? Yes, ma'am. Okay. Next, stock of Mr. Vijay reduced 20% and that of Sanjay increased by 10%. आता स्टॉकचीच व्हॅल्यू बट संजयची जी काही व्हॅल्यू आहे it will be increased by 10%. Stock Sanjay 25,000. 25,000 मध्ये add 10%. दोघांची जी काही टोटल येईल 25,000 प्लस 10%. टोटल अमाउंट रेकॉर्ड करायचे. सो 27,500. नेक्स्ट थर्ड ऍडजस्टमेंट मध्ये इथे जे रिझर्व्ह दिलेले आहेत इथे 2% दिसतात. टेक्स्टबुक मध्ये 2% प्रिंट झालेलं आहे, बट कॅल्क्युलेशन मध्ये घेताना आपण 2.5% घेणार आहोत. सो टेक्स्टबुक मध्ये जर 2% असेल तर तिथे करेक्शन करून घ्या 2.5%. Reserve for 2.5% to be created against the book debts. प्रॉब्लेम मध्ये जितके बुक डेप्ट्स दिलेले आहेत, बुक डेप्ट्स फॉर विजय इट इज 60,000 अँड संजय 55,000. यातून जेवढे रिझर्व्स आहेत हे लेस केले जातील. लेट्स सी द वर्किंग नोट. So this is working note number 1. सो फर्स्ट विजयचे जेवढे बुक डेप्ट्स आहेत हे आपण रेकॉर्ड केले 60,000. त्याच्यामधून जितके रिझर्व्स आहेत 2.5% हे लेस करायचे. सो लेस 1,500 अँड फायनल अमाउंट फॉर बुक डेप्ट्स इज 58,500. रिझर्व फॉर 2.5% टू बी क्रिएटेड अगेन्स्ट द बुक डेप्ट्स. जितके बुक डेप्ट्स दिलेत त्याच्या अगेन्स्ट 2.5% रिझर्व हे क्रिएट करायचे. सो संजयसाठी सुद्धा सेम प्रोसेस 55,000 त्याच्यावरती 2.5% अमाऊंट कॅल्क्युलेट करून ती लेस करायचे अँड देन यू विल गेट फायनल अमाऊंट फॉर बुक डेप्ट्स 53,625. वर्किंग नोट लक्षात आली आहे सगळ्यांच्या? Yes, ma'am. ओके. सो आपण या फायनल अमाउंट ज्या कॅल्क्युलेट केल्यात या परचेस कन्सिडरेशनला रेकॉर्ड करून घेऊया. बुक डेप्ट्स 58,500. बुक डेप्ट्स लेस आरडीडी मीन्स रिझर्व फॉर डाउटफुल डेट्स 58,500 and next 53,625. 600. Yeah, correct. 625. हे आपण कॅल्क्युलेट केले. नेक्स्ट व्हॉट अबाउट कॅश बॅलन्स? कॅश बॅलन्सला इथे काही ऍडजस्टमेंट दिलेली नाहीये. सो ऍज इट इज कॅश बॅलन्स बुक व्हॅल्यूने रेकॉर्ड होईल. कॅश बॅलन्स 10,000. कॅश बॅलन्स 10,000. जर प्रॉब्लेम मध्ये ऍग्रीड व्हॅल्यूज किंवा जर प्रॉब्लेम मध्ये ऍडजस्टमेंट दिले असतील तरच यांच्यावरती इफेक्ट होतील. अदरवाइज ऍज इट इज ज्या काही बुक व्हॅल्यू आहेत त्याने अमाऊंट रेकॉर्ड होईल. इथे ऍसेट साइड आपली
ऑलमोस्ट कंप्लीट झाली आहे. सी द ऍडजस्टमेंट, बोथ पार्टीज टू बी क्रेडिटेड विथ गुडविल ऑफ 25,000 each. दोन्ही पार्टीज ना प्रत्येकी 25,000 अमाऊंट ही क्रेडिट झाली आहे, गुडविलची मिळालेली आहे. गुडविल इज इनटँजिबल asset, so it should be added in the asset. Goodwill 25,000 because तेवढी अमाऊंट त्यांना दिलेली आहे, मिळालेली आहे त्या फर्म्सना. सो 25,000 कॅल्क्युलेशन करून घेऊया. आपण ऍसेटची टोटल घ्यायची, विजयच्या कॉलमची टोटल येते 1,59,500. संजयच्या कॉलमची आपण टोटल करून घेऊया. 1,61,125 ऍसेटची दोन्ही साइडची आपण टोटल घेतलेली आहे, विजय अँड संजय. लेस लायबिलिटीज, प्रॉब्लेम मध्ये जितक्या लायबिलिटीज दिलेल्या आहेत हे आपण लेस करणार आहोत. सी द लायबिलिटी साइड, बिल्स पेएबल अँड बँक ओव्हरड्राफ्ट इज गिवन. परचेस कन्सिडरेशन मध्ये केव्हाही कॅपिटल अकाउंट हे रेकॉर्ड केले जात नाहीत, फक्त बिल्स पेएबल, देन बँक ओव्हरड्राफ्ट, क्रेडिटर्स हे रेकॉर्ड केले जातात. बिल्स पेएबल इज गिवन 50,000 and 40,000. बिल्स पेएबल वरती कोणतीही ऍडजस्टमेंट दिलेली नाहीये, सो ऍज इट इज आपण जेवढ्या अमाऊंट आहे ते रेकॉर्ड करून घेतोय. बिल्स पेएबल 50,000 and 40,000. What about bank overdraft? See the adjustment. The bank overdraft of Mr. Vijay is to be paid by him. जो काही बँक ओव्हरड्राफ्ट होता, जी लायबिलिटी होती 25,000 ची, ही त्या विजयने पेड केलेली आहे. सो दिस इज नो लॉंगर लायबिलिटी. आता ही त्याने पे केली आहे, मीन्स त्याच्या कॅपिटल मधून त्याने ती अमाऊंट पे करून टाकलेली आहे. सो परचेस कन्सिडरेशन मध्ये बँक ओव्हरड्राफ्ट येणार नाही, बिकॉज ऑलरेडी त्या पर्सनने, त्या विजयने ती लायबिलिटी पे करून टाकली. आपण परचेस कन्सिडरेशन कॅल्क्युलेट करून घेऊया. परचेस कन्सिडरेशन 1,09,500. आपण काय केलं, जितके टोटल ऍसेट टेकन ओव्हर, त्यातून जितक्या लायबिलिटीज टेकन ओव्हर केल्यात ह्या लेस केल्यात. लेस लायबिलिटीज टेकन ओव्हर. सो 1,59,500 minus 50,000, you will get purchase consideration for Vijay. Here 1,09,500. What about Sanjay? 1,61,125 minus 40,000, and you will get purchase consideration for Sanjay. Calculate 1,21,125. इथे आपल्याला दोघांचेही परचेस कन्सिडरेशन मिळालेले. इथपर्यंतचा पार्ट लक्षात आलाय का सगळ्यांच्या? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes. ओके. यामध्ये जर काही क्वेरीज असतील तर आपण क्लिअर करूया इथे. एनीवन? No, ma'am. ओके. No, ma'am. ओके. सो इथे आपला एक परचेस कन्सिडरेशनचा जो काही पार्ट आहे हा इथे कम्प्लीट झालाय. नेक्स्ट पार्ट मध्ये आपल्याला काय करायचंय, वी हॅव टू प्रिपेअर लेजर अकाउंट्स इन द बुक्स ऑफ विजय अँड संजय. दोघांच्याही बुक्स मध्ये रिअलायझेशन अकाउंट प्रिपेअर करायचे, रिअलायझेशन नॉट लेजर अकाउंट्स प्रिपेअर करायचे. फर्स्ट वी विल सी इन द बुक्स ऑफ विजय. In the books of Vijay, three ledger accounts should be prepared. First, realization account. Second, Vijay's capital account. And third, new firm. जी new firm तयार झाले तिचं अकाउंट प्रिपेअर करायचं. मेसर्स जय अकाउंट मीन्स न्यू फर्म अकाउंट. तर फर्स्ट रिअलायझेशन अकाउंट मध्ये काय काय रेकॉर्ड होईल. फर्स्ट रिअलायझेशनच्या डेबिट साइडला जितके ऍसेट आहेत हे ऍसेट सगळे रेकॉर्ड करून घ्यायचे. रिअलायझेशनच्या क्रेडिट साइडला सगळ्या लायबिलिटीज ज्या आहेत ह्या रेकॉर्ड करून घ्यायच्या.
सो फर्स्ट रिअलायझेशनच्या डेबिट साइडला आपण ऍसेट ज्या आहेत ह्या रेकॉर्ड करून घेऊया. आता एक लक्षात घ्या, ज्या ऍसेट्स आपण रेकॉर्ड करतोय विजयच्या बुक्स मध्ये करतोय, सो फक्त जेवढ्या विजयच्या कॉलम मध्ये जितक्या अमाउंट्स आहेत ह्या रेकॉर्ड होतील. रिअलायझेशन अकाउंट मध्ये ज्या बुक व्हॅल्यूज दिलेल्या आहेत, बुक व्हॅल्यूज मीन्स बॅलन्स शीट मध्ये जेवढ्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत त्या व्हॅल्यूज आपल्याला रेकॉर्ड करायचे. सो फिक्स ऍसेट्स बुक व्हॅल्यू 40,000, स्टॉक बुक व्हॅल्यू 50,000, बुक डेप्ट्स 60,000. या ज्या बुक व्हॅल्यूज आहेत, बॅलन्स शीट मध्ये ज्या व्हॅल्यूज दिलेत, it should be recorded in realization account. Realization account ला book values record होतील. So fixed assets 40,000. Let's we record this 40,000. Next, stock book value of stock is 50,000. So stock 50,000. Next, book debts means in short debtors. जसे आपण डेटर्स मधून आरडीडी लेस करतो तोच प्रकार आहे, फक्त इथे बुक डेप्ट्स, त्याचं नाव फक्त इथे चेंज केलंय, बुक डेप्ट्स लिहिलंय. सो डेटर्स और बुक डेप्ट्स 60,000. बुक व्हॅल्यू रेकॉर्ड करतोय आपण 60,000. ऍसेट रेकॉर्ड करून झालेल्या आहेत सगळ्या. कॅश बॅलन्स विजयला काही दिलेला नाहीये, सो इथपर्यंतच आपण रेकॉर्ड करायचंय. नेक्स्ट, लायबिलिटीज जे आहेत हे आपण रेकॉर्ड करून घेऊया. लायबिलिटीज बिल्स पेएबल 50,000. लायबिलिटीज क्रेडिट साइडला रेकॉर्ड होतील बाय बिल्स पेएबल 50,000. देन आपण सगळ्या लायबिलिटीज घेणार आहोत. बँक ओव्हरड्राफ्ट 25,000. आता मगाशी आपण बँक ओव्हरड्राफ्ट जो आहे हा परचेस कन्सिडरेशनला घेतला नव्हता, इथे आपण रेकॉर्ड करतोय. बट इथे जो बँक ओव्हरड्राफ्ट आहे हा आपण पे केल्याचा सुद्धा इफेक्ट इथे दाखवणार आहोत. सी, लायबिलिटीज आपण रेकॉर्ड करून घेतल्यात बाय बिल्स पेएबल अँड बाय बँक ओव्हरड्राफ्ट. आता हा जो बँक ओव्हरड्राफ्ट आहे 25,000 चा, हा विजयने पे केलेला आहे. दॅट्स वाय त्याचे दोन इफेक्ट्स पडणार आहेत. फर्स्ट, रिअलायझेशनच्या डेबिट साइडला टू विजय's कॅपिटल, ओडी मीन्स बँक ओव्हरड्राफ्ट, बिकॉज विजयने बँक ओव्हरड्राफ्ट पे केलेला आहे. सी हिअर, द बँक ओव्हरड्राफ्ट ऑफ मिस्टर विजय इज टू बी पेड बाय हिम. त्याने स्वतः बँक ओव्हरड्राफ्ट पे केला. त्याने स्वतः पे केला म्हणजे त्याच्या कॅपिटल मधनं तेवढी अमाऊंट ही त्याने पे केलेली आहे. दॅट्स वाय टू विजय's कॅपिटल बँक ओव्हरड्राफ्ट 25,000 हा त्याने पे केलेला आहे. फर्स्ट इफेक्ट रिअलायझेशनच्या डेबिट साइडला. सेकंड इफेक्ट विजय's कॅपिटल अकाउंट बाय रिअलायझेशन 25,000. ओडी मीन्स बँक ओव्हरड्राफ्ट. विजयने बँक ओव्हरड्राफ्ट हा पे केलेला आहे 25,000 चा. सो त्याचे दोन इफेक्ट रिअलायझेशनच्या डेबिट साइडला टू विजय's कॅपिटल अँड विजय's कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय रिअलायझेशन अकाउंट इन अ ब्रॅकेट ओव्हरड्राफ्ट, बँक ओव्हरड्राफ्ट 25,000 चा. नेक्स्ट, आपण जे परचेस कन्सिडरेशन कॅल्क्युलेट केलंय इथे, हे परचेस कन्सिडरेशन जे विजयचे आहे 1,09,500, याचे दोन इफेक्ट पडणार आहेत लेजर अकाउंट्स मध्ये. फर्स्ट इफेक्ट रिअलायझेशनला एक इफेक्ट जाणार आहे त्याचा बाय मेसर्स जय अकाउंट. इथे परचेस कन्सिडरेशन रेकॉर्ड करायचे. परचेस कन्सिडरेशन रेकॉर्ड करताना जी न्यू फर्म आहे त्या न्यू फर्मच्या नावाने इथे परचेस कन्सिडरेशन रेकॉर्ड करायचं. दॅट्स वाय बाय मेसर्स जय अकाउंट परचेस कन्सिडरेशन 1,09,500. याच परचेस कन्सिडरेशनचा अजून एक इफेक्ट पडणार आहे, तो म्हणजे मेसर्स जय अकाउंट जे त्या अकाउंटला मीन्स थर्ड मेसर्स जय अकाउंट टू रिअलायझेशन पीसी मीन्स परचेस कन्सिडरेशन 1,09,500. सो इथे आपण परचेस कन्सिडरेशनचे दोन इफेक्ट्स बघितले. पहिला इफेक्ट जाणार आहे
रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय न्यू फर्म ऑर जी न्यू फर्म आहे तिचं नेम इथे मेन्शन करायचंय. बाय न्यू फर्म परचेस कन्सिडरेशन, इथे न्यू फर्म जय अकाउंट आहे, सो इथे मेसर्स जय अकाउंट. अँड न्यू फर्म अकाउंटच्या डेबिट साइडला टू रिअलायझेशन अकाउंट पीसी मीन्स परचेस कन्सिडरेशन. न्यू फर्म अकाउंटच्या डेबिट साइडला परचेस कन्सिडरेशन रेकॉर्ड करायचं. सी आता आपण परचेस कन्सिडरेशन सुद्धा इथे रेकॉर्ड केलेलं आहे. देन आपल्याला इथे रिअलायझेशन जे अकाउंट आहे हे क्लोज करावं लागेल. त्याआधी आपण काय करायचंय तर विजयचा जो काही आता इथे रिअलायझेशन अकाउंटच्या ऑलमोस्ट ऍडजस्टमेंट झाल्यात. लेट्स सी द सेकंड अकाउंट विजय's कॅपिटल अकाउंट. त्या विजयचं जे कॅपिटल अकाउंट आहे हे आपल्याला रेकॉर्ड करायचंय. त्यामध्ये फर्स्ट त्याचा ओपनिंग बॅलन्स रेकॉर्ड करायचा आहे. मीन्स कॅपिटलचा जो काही बॅलन्स आहे सी कॅपिटल अकाउंट विजय 75,000 मीन्स हा कॅपिटल अकाउंटचा ओपनिंग बॅलन्स आहे. आपण रेकॉर्ड करून घेऊया. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन इन विजय's कॅपिटल अकाउंट बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 75,000. कॅपिटल अकाउंटचा ओपनिंग बॅलन्स आपण रेकॉर्ड करून घेतोय. नेक्स्ट आपण रिअलायझेशन अकाउंट जे आहे क्लोज करणार आहोत. क्रेडिट साइडची टोटल घ्यायची, दोन्ही साइडची टोटल बघायचे. जर डिफरन्स हा डेबिट साइडला आला देन इट इज प्रॉफिट. जर डिफरन्स क्रेडिट साइडला येत असेल देन इट इज रिअलायझेशन लॉस. कॅल्क्युलेशन करून घेऊया. क्रेडिट साइडची टोटल 1,84,500 येते. डेबिट साइडची टोटल बघूया. डेबिट साइडची टोटल 1,75,000 मीन्स जो काही डिफरन्स आहे हा डेबिट साइडला येतोय. डेबिट साइडला मीन्स इट इज अ प्रॉफिट. डिफरन्स येतोय 9,500. आपण डिफरन्स कॅल्क्युलेट करून घेतलाय. नॉर्मली आपण जसं अकाउंट क्लोज करतो तेच केलंय. दोन्ही साइडच्या टोटल बघितल्यात, डिफरन्स जो आहे हा कॅल्क्युलेट केलाय. आता इथे जो काही डिफरन्स येतोय हा डेबिट साइडला डिफरन्स आलाय. दॅट्स वाय दिस इज प्रॉफिट. अँड जो प्रॉफिट आहे हा रेकॉर्ड करायचा आहे टू विजय's कॅपिटल अकाउंट. विजय's कॅपिटल बिकॉज हा जो काही प्रॉफिट आहे हा त्या विजय's कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करायचा आहे. दॅट्स वाय टू विजय's कॅपिटल प्रॉफिट 9,500 हा प्रॉफिट कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर केला जाईल. बाय रिअलायझेशन अकाउंट जितका प्रॉफिट होता 9,500. बाय रिअलायझेशन अकाउंट जो प्रॉफिट आपल्याला इथे झाला होता 9,500 हा आपण विजय's कॅपिटलला ट्रान्सफर केलाय. जर लॉस झाला असता तरी सुद्धा आपण तो लॉस ट्रान्सफर केला असता. फक्त तो लॉस जो आहे हा विजय's कॅपिटलच्या डेबिट साइडला रेकॉर्ड झाला असता. आता तो प्रॉफिट आहे म्हणून तो क्रेडिट साइडला रेकॉर्डेड आहे. इथे आपलं रिअलायझेशन अकाउंट जे हे कम्प्लीट झालंय. लेट्स सी द विजय's कॅपिटल अकाउंट. ऑलमोस्ट आपल्या कॅपिटल अकाउंट मधल्या ऍडजस्टमेंट झाल्यात. आपण ओपनिंग बॅलन्स रेकॉर्ड केलाय. विजयने जी अमाऊंट पे केली ती सुद्धा आपण रेकॉर्ड झाली आहे. प्रॉफिट सुद्धा आपण इथे ऍड केलेलं आहे. आपण टोटल करून घेऊया. क्रेडिट साइडची टोटल येते 1,09,500. डेबिट साइडला काहीच अमाऊंट नाही आहेत. सो दॅट्स वाय इथे जो जी टोटल अमाऊंट आहे दॅट इज द बॅलन्सिंग फिगर अँड इट शुड बी ट्रान्सफर टू न्यू फर्म अकाउंट. न्यू फर्म मीन्स मेसर्स जय कॅपिटल अकाउंट. त्याचं जे काय मेसर्स जय मीन्स जी न्यू फर्म आहे तिला ट्रान्सफर करायचंय. सो 1,09,500 balancing figure 1,09,500. हे जे काही बॅलन्सिंग फिगर आले इट शुड बी ट्रान्सफर टू मेसर्स जय अकाउंट. सो जय अकाउंटच्या क्रेडिट साइडला जाईल अमाऊंट बाय विजय's कॅपिटल 1,00,000. जेवढी अमाऊंट इथे आलेली आहे
तीच अमाऊंट इथे ट्रान्सफर करायची आहे. सो 1,09,500. इथे रिअलायझेशनची अमाऊंट पण सेम आहे आणि विजयचं कॅपिटल इथे पण सेम झालेलं आहे. सो हे अकाउंट आपल्याला क्लोज करायचंय. मेसर्स जय अकाउंट मीन्स न्यू फर्मचं जे अकाउंट आहे ते क्लोज करावं लागेल. टोटल घ्यायच्या दोन्ही साईडची. इथे आपलं इन द बुक्स ऑफ विजय तीनही अकाउंट्स प्रिपेअर करून झालेत आणि तिन्ही अकाउंट आपले टॅली झालेले आहेत.